students, today we are going to see the grammar topic use so that. Yesterday we had seen that the first part of this topic. कालच्या तासामध्ये आपण याचा पहिला भाग बघितलेला होता. याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हटलं जाते? और रिमूव्ह टू. रिमूव्ह मीन्स काढून टाकणे. TOO. पण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असा भाग शिकणार आहोत की ज्याच्यामध्ये फॉरच्या समोर नाउन लागून आलेलं असेल किंवा प्रोनाउन लागून आलेलं असेल तर त्याचा बदल कशा पद्धतीने करायचा याविषयी आपण जाणून घेऊया. कालच्या तासामध्ये जे वाक्य आपण बघितलेले नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण ते आज वाक्य बघणार आहोत. दॅट इज कॉल्ड टू द फॉर सेंटेन्सेस. तर आज आपण असे वाक्य बघणार आहोत की फॉर लागून असणारे वाक्य बघणार आहोत. ते कसे असतात ते जाणून घेऊया. लेट अस सी फर्स्ट सेंटेन्स. The bundle is too heavy for Hari to lift it. बघा, फर्स्ट सेंटेन्स में तुम्हाला काय दिसते आहे? The bundle is too heavy for Hari to lift it. Yesterday we had seen this type. कालच्या तासामध्ये आपण हाच बघितला होता. परंतु याच्यामध्ये नेमकं काय आलेलं होतं? त्या वाक्यामध्ये फक्त TOO लागून काय आलेलं होतं? ऍडजेक्टिव्ह आलेलं होतं आणि या ठिकाणी TO2 आलेला होता. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत की जेणेकरून जर वाक्यामध्ये फॉर लागून नाउन आलेला असेल किंवा प्रोनाउन जर येत असेल तर कशा पद्धतीने वाक्य तयार करायचं, हाऊ टू मेक सो दॅट, कशा पद्धतीने सो दॅटचं वाक्य तयार होईल हे आपल्याला बघायचं आहे. बघा, या वाक्यामध्ये फॉर आलेला आहे. फॉरच्या नंतर नेमकं काय आलं ते बघायचं. फॉरच्या नंतर लागून काय आलेलं आहे? नाउन. एक तर नाउन येत असते किंवा प्रोनाउन त्या ठिकाणी आलेलं असेल. ठीक आहे. परीक्षेमध्ये जर अशा प्रकारचे जर सेंटेन्स आले असेल तर आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं? कारण प्रत्येक वाक्य जे आहे, प्रत्येक वाक्य सोडवण्याची जी मेथड आहे ती वेगवेगळी आहे. जसे की कालच्या तासामध्ये आपण जे बघितले होते, फक्त तुम्हाला टू बी फॉर्म प्रेझेंट टेन्स असेल तर कॅनॉटचा वापर करायचा आहे. जर पास्ट टेन्स टू बी फॉर्म आलेला असेल किंवा पास्ट टेन्स वर्ब आलेलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला कुड नॉटचा वापर करायचा होता. राईट. पण आजच्या तासामध्ये ते तर आपल्याला वापरायचंच आहे. पण एवढंच करून चालत नाही. तर त्या वाक्यामध्ये फॉरला लागून नाउन आलेला आहे का किंवा फॉरला लागून प्रोनाउन आलेला आहे का हे तुम्हाला पडताळून पाहायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे लक्षात येईल त्या विद्यार्थ्यांना याचा आपल्याला कसा वापर करायचा ही गोष्ट तुमच्या नक्कीच लक्षात येईल. आता हे वाक्य कसं सोडवायचं बघूया. आन्सर मध्ये द बंडल इज टू हेवी फॉर हरी टू लिफ्ट इट. म्हणजेच काय, त्याचा अर्थ काय होतो? बंडल इतकं जड आहे की हरी ते उचलूच शकत नाही. म्हणजे सब्जेक्ट कोणता आलेला आहे या ठिकाणी? वाक्याच्या अर्थानुसार तुमच्या लक्षात आलेलं असेल. कोण उचलू शकत नाही? तर अशा वेळेस हरी उचलू शकत नाही. म्हणजे हरी हा तुमचा काय झाला? इनडायरेक्टली नाउन झालेला आहे. इनडायरेक्टली तो सब्जेक्ट झालेला आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारचे जर वाक्य येत असेल पेपरमध्ये तर कशा पद्धतीने करणार आपण बघूया. आता कशा पद्धतीने आपण करणार आहोत. लेट अस सी आन्सर. सगळ्यात पहिले काय करायचं? TOO पर्यंत जशा तसं वाक्य लिहून घ्या. द बंडल इज TOO ओमिट दिस सो हेवी. त्यानंतर काय करायचं आपल्याला? डायरेक्ट फॉर न घेता इथे काय घ्यावं लागेल? दॅटचा वापर करा. हा जो TOO आहे या TOO ला कट करून दॅट घ्यायचा आहे. परंतु हा जो फॉर लागून हरी आलेला आहे याचा बदल कसा होतो लक्ष द्या इकडे. कालच्या तासामध्ये आपण दॅट नंतर येणारा जो सब्जेक्ट प्रोनाउन आहे ते कसं घेत होतो? दिलेल्या वाक्यातील जे काही सब्जेक्ट आलेला असेल त्या सब्जेक्टला अनुसरून आपण प्रोनाउन काढत होतो. राईट. परंतु इथे काय करायचं आहे? फॉरचं सेंटेन्स जर आलेलं असेल आणि फॉरला लागून जर नाउन येत असेल किंवा प्रोनाउन येत असेल तर अशा वेळेस काय बदल होतो बघा. फॉरला लागून जर नाउन आलं असेल तर हेच नाउन खाली घ्यायचं आहे दॅट नंतर.
ॲज इट इज. हरी एक नाऊन आहे म्हणून आपण त्यानंतर जशा तसं हरी घ्या. हरी घेतल्यानंतर दिलेल्या वाक्यात टेन्स बघा. कोणता टेन्स आलेला आहे? प्रेझेंट टेन्स आलेला आहे. जर प्रेझेंट टेन्स आलेला असेल तर वाक्यामध्ये काय घ्यायचं तुम्हाला? कॅनॉटचा वापर करायचा आहे. ठीक आहे. कॅनॉट वापरल्यानंतर ॲज इट इज जशा तसं व्हर्ब घ्या. फर्स्ट फॉर्म ऑफ व्हर्ब लिफ्ट आणि नंतर जे काही रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स असेल ते लिहून घ्यायचं आहे. बघा आन्सर कसं होईल? द बंडल इज सो हेवी दॅट हरी कॅनॉट लिफ्ट इट. अशा पद्धतीचं वाक्य तुमचं आन्सर व्हायला हवं. ठीक आहे. का असं आलेलं आहे? कारण या वाक्यामध्ये जो फॉर लागून नाऊन आलेला आहे त्याचाच बदल आपण कशामध्ये केलेला आहे? ॲज अ सब्जेक्ट म्हणून इथे वापरलेला आहे. ठीक आहे. चला लेट अस सी नेक्स्ट सेंटेन्स. सेकंड सेंटेन्स काय लक्ष द्या. द स्कोर वॉज टू बिग फॉर द टीम टू चेस. बघा या सेंटेन्स तुम्हाला काय दिसते आहे? सेंटेन्स बघा. द स्कोर वॉज टू बिग फॉर द टीम टू चेस. आता अशा प्रकारचं वाक्यानंतर फर्स्टली यू आयडेंटिफाय विच टेन्स हिअर. कोणत्या प्रकारचा टेन्स या वाक्यात आलेला आहे पहिले जाणून घ्यायचं. इथे बघायचं टू बी फॉर्म कोणता आलेला आहे? वॉज काय इंडिकेट करते आहे? वॉज पास्ट टेन्स इंडिकेट करते आहे. म्हणजेच तुम्हाला काय वापरायचं? आपल्याला कुड नॉटचा वापर करायचा आहे. फर्स्ट सेंटेन्स मध्ये इज आलेलं होतं म्हणून आपण तिथे काय वापरलं होतं? कॅनॉट वापरलं होतं. ठीक आहे. चला आता सरळ सरळ काय करायचं? सगळ्यात पहिले ओळखायचं फॉर आलेला आहे का वाक्यामध्ये? आलेला आहे. फॉरच्या नंतर काय लागून आलेला आहे? द टीम. फॉर द टीम आलेला आहे. म्हणजेच हा जो द टीम आहे त्या द टीमला आपल्याला काय म्हणून घ्यायचं आहे? ॲज अ सब्जेक्ट म्हणून वापर करायचा आहे. ॲज अ सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी दॅट नंतर वापर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. ॲज अ सब्जेक्ट म्हणून दॅट नंतर वापर करायचा आहे. ते कसा करणार जाणून घेऊया. बघा आन्सर कसं होईल? द स्कोर वॉज TOO कट करून काय करायचं आहे? सो बिग. त्यानंतर फॉरला कट करा. फॉरला कट करून या ठिकाणी TO2 आहे. त्या TO2 ला कट करून काय घ्यायचं आहे? दॅट घ्या. दॅट घेतल्यानंतर सुरुवातीला आपण जसं सब्जेक्ट वरून प्रोनाउन काढत होतो तसं आपल्याला इथे घ्यायची गरज नाहीये. तर आपल्याला फॉरच्या नंतर काय आलेलं ते बघायचं. फॉरच्या नंतर काय आलेलं आहे? द टीम आलेला आहे. ॲज इट इज द टीम घ्या. द टीम इथे घेतल्यानंतर काय करायचं आहे? घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? एकतर कॅनॉट घ्यायचं की कुड नॉट घ्यायचं तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर अशा वेळेस काय करायचं? टू बी फॉर्म कडे लक्ष टाकायचं. इथे टू बी फॉर्म कोणता आलेला आहे? या ठिकाणी टू बी फॉर्म वॉज आलेला आहे. म्हणजेच पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स असेल तर काय घ्यावं लागेल? कुड नॉट. त्यानंतर व्हर्ब कोणता आलेला आहे? चेज. आता तुम्ही म्हणाल संपलं वाक्य आपलं. नाही, आपलं वाक्य संपलेलं नाही आहे. तर अशा वेळेस ज्यावेळेस आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे असतात त्यावेळेस काय लक्षात घ्यायचं आहे की या वाक्यामध्ये जर फॉर लागून जर नाऊन किंवा प्रोनाऊन आलेलं असेल तर अशा वेळेला दिलेल्या वाक्यात जे काही आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं असेल तर ते ऑब्जेक्ट कसं काढायचं हे बघा. तर दिलेल्या वाक्यात हा जो फर्स्ट सब्जेक्ट आलेला आहे द स्कोर याचा आपल्याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर सिंग्युलर असेल तर इट घ्या. प्लुरल मध्ये आलं असेल तर देम करायचं. पॅसिव्ह फॉर्म मध्ये घ्यायचं आहे. इथे द स्कोर हे सिंग्युलर आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे काय घ्यावं लागेल? शेवटी इट असं घ्यावं लागेल आणि शेवटी आपल्याला फुल स्टॉप. आता हा इट कुठून आला असं म्हणणार तुम्हाला? तर हा जो इट आहे तर या सब्जेक्टचं आपण काय केलेलं आहे? सिंग्युलर मध्ये पॅसिव्ह केलेलं आहे आणि त्यामुळे इथे काय आलेलं आहे? इट आलेलं आहे. म्हणजे तुमचा आन्सर बघा कसं झालेला आहे? द स्कोर वॉज सो बिग दॅट द टीम कुड नॉट चेज इट. म्हणजे स्कोर एवढा मोठा होता की टीम त्या ठिकाणी जिंकू शकली नाही किंवा त्याला मिळू शकलेलं नव्हतं. ते स्कोर करणं शक्य झालेलं नव्हतं. अशा प्रकारचं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात दिलेलं वाक्य जे आहे त्याच वाक्याला अनुसरून आपल्याला सेंटेन्स आन्सर मध्ये तयार करायचं असते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आज जे आपण दोन सेंटेन्स बघितले आहे
फर्स्ट सेंटेन्स आपण काय केलेला आहे, कॅनॉटचा वापर केला होता. सेकंड सेंटेन्स मध्ये पास्ट टेन्स आल्यामुळे काय वापरलेला आपण, कुड नॉट वापरलेला आहे. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे आपण फॉर लागून नाउन किंवा प्रोनाउनचं जर वाक्य आलं असेल तर कशा पद्धतीने तयार होते याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट पार्ट. थँक यू.